हा 20 नोव्हेंबर 2024 होणाऱ्या सर्वोच्च विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी ही रॅली या रॅलीला माननीय तहसीलदार अंजनराव सुटी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केलेली आहे। सोबत माननीय दायभाई मॅडम, माननीय धुवारे मॅडम, माननीय तारे मॅडम आणि सर्व अधिकारी वर्ग, आमचे सन्माननीय खंडारे सर, उमस सर, रोकडे सर, रवी कानेरकर सर, श्री धारंगे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान जनजागृती रॅली कापूसवाडी नगरीमध्ये प्रस्थान करीत आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान आपल्याला आपला मतदानाचा हक्क पार पाडायचा आहे। आम्हास अभिमान आहे की आम्ही अमरावती जिल्ह्याचे मतदार आहोत। आम्हास सार्थ अभिमान आहे की आम्ही अमरावती जिल्ह्याचे मतदार आहोत आणि आम्ही मतदान करणार आहोत। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती रॅली कापूसवाडी नगरीतून प्रस्थान करीत आहे आणि या जनजागृती रॅलीतर्फे रॅलीमध्ये आपणास आवाहन मतदान मतदान हमारी आन बान शान मतदान मतदान मतदान। तेल के बिना दीपक नहीं जलता भैया, तेल के बिना दीपक नहीं जलता, शीप के बिना मोती नहीं पलता। आप मानो या ना मानो, मतदान के बिना तुम्हारा हमारा और देश का उद्धार नहीं होता, उद्धार नहीं होता, उद्धार नहीं होता। अरे मतदार भैया, अरे मनवा मतदान कर ले मन की मानी रे मनवा मतदान कर ले मन की मानी। अरे खाने को तो अच्छा होना, अरे खाने को तो अच्छा होना, ऊपर से ठंडा पानी, ऊपर से ठंडा पानी। मनवा भजन कर ले मन की मानी रे मनवा भजन कर ले मन की मानी। अरे सोने को तो नरम बिछोना मियाँ जी, अरे सोने को तो नरम बिछोना, ऊपर से मच्छरदानी। सब करते खाने पीने को है, सोने को डनलाप है, मगर मतदान तो कर ले 5 साल में एक बार, आपका हक और कर्तव्य है। अरे सोने को तो नरम बिछोना, सोने को तो नरम बिछोना, ऊपर से मच्छरदानी ये मनवा भजन कर ले मन की मानी ये मनवा भजन कर ले मन की मानी ये मनवा मतदान कर ले मन की मानी। अरे पढ़ने को तो अच्छा होना, रब्बा सब्बा मासिक, अरे पढ़ने को तो अच्छा होना, अरे सबसे अच्छा सर, सबसे अच्छा अरे पढ़ ले भारतीय संविधानी ये मनवा ये मतवा मतदान कर ले मन की मानी रे मनवा मतदान कर ले मन की मानी मतदान कर ले मन की मानी। बंधू आणि भगिनींनो, 5 वर्षात आपला अमूल्य हक्क आणि अमूल्य आपलं कर्तव्य कशाला सोडताय?
आणि त्यामुळे तर आपल्याला 5 वर्षभर सगळं मिळतं. आपण मतदार चुकू नये, मतदानाला जावंच. काय आमची आन बान शान मतदान. धन्यवाद. आमच्या गावात प्रथमतः सहाय्यक गट विकास अधिकारी मॅडम आलेले आहेत. त्यांचे मी माझ्या संस्थेच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं मी स्वागत करतो. तसेच आमचे गुरुवर्य सुदर्शन टोपळे सर, त्यांचं फक्त तुम्ही एक शॉर्ट भजन पाहिलेलं आहे. मॅडम सरांचा परिचय नसेल तुम्हाला कदाचित. सर एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत आणि अत्यंत एक नंबर म्हणजे तोडच नाही त्यांच्या नृत्यकलेला. त्यांचं नृत्यकला तुम्ही आवर्जून बघाल अशी मी आपणास विनंती करतो. असो सर, तुम्ही आमच्या गावात आले. अपने गांव में एक बूथ पर वोटिंग का मतदान बहुत कम हुआ, इसकी पूरी जो है चर्चा पूरे महाराष्ट्र में हो रही। अब वो एक बूथ के मतदान बढ़ाने के लिए इतनी बड़ी सरकार जमाना पड़ा काबूस सली के अंदर। अब मैं गांव का मेरा गांव है, मेरे गांव के लोग हैं, मेरा गांव का हक है। तो मैडम मैं गवाही दिलाता हूँ कि जो ड्रॉबैक है वो पूरा करने की हम पूरी कोशिश करेंगे, पूरा प्रयास करेंगे। शिकारीची वेळ कुत्र्याला जिथं कमी पडली तिथं निर्मला आमच्या सोबत असतेच आणि देवाच्या कृपेनं हे नैसर्गिकरित्या तुमच्या समोर सिद्ध झालेलं आहे की जिथं हैदरिया कमी पडली तिथं निर्मला धावून आली. संजीवनी पण धावून येत असते, पण सध्या निर्मला उरून पुरेल. अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे की अजून एक आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक अजून मोठं व्यक्तिमत्व आहे जे मला वाटते आयकॉन आहेत इलेक्शनचे, ते बबिता ताळे मैडम. मैडम तुम्ही समोर या. देखो ये जो खाला अम्मा है ना, ये अमिताभ बच्चन से मिलकर आई हुई है. 1 करोड़ रुपए उससे लेकर आई छीन कर. खिचड़ी बनाने वाली भाई है ये. देखो गरीब अमीर और कोई हालात मायने नहीं रखते. जितने भी लोग सुन रहे हैं ना, बबिता ताळे मैडम को देखो. मैडम परिचय असेलच मैडम का. हाँ, 1 करोड़ रुपए खिचड़ी बनाने वाली भाई ने लेकर. बाला भाई अभ्यास शुरू कर तू. 1 करोड़ रुपए लेकर आई भाई ने, बबीता ताड़े भाई ने. अब उनका सुन लो वो क्या बोलना चाह रहे. तो हाँ, अभी BA फर्स्ट ईयर में है आप. अमिताभ बच्चन हाँ DED. और इतना है ना, एक औरत होने के बाद में, शादी के बाद में पढ़ाई को जारी रखना, अमिताभ बच्चन से कौन बनेगा करोड़पति में जीत कर आना, ये हमारे लिए बड़ी फख्र की बात है. अंजनगा तालुके में हरने विद्यालय पर मैडम खिचड़ी बनाते, लेकिन आज करोड़पति है माशाल्लाह. मैडम का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमारे लिए वोटों के मतदान जन जागृति के लिए ताड़े मैडम को चूज किया उन्होंने. बहुत अच्छी बात है. मैं फिर से जो है हाँ जिले के आइकॉन भी है. तो इस तरीके से ये प्रोग्राम में जो है हैदरिया परिवार पूरा शामिल है. मैडम जब भी आपका आदेश आएगा उस वक्त हैदरिया परिवार आपके साथ में. राष्ट्रीय अपना कार्यक्रम है, राष्ट्रीय लोकशाही उत्सव है. ये उत्सव में हम पूरा सहभाग देंगे ऐसी मैं गवाही देता हूँ और ताड़े मैडम को दुआ विश्वास करने के मैं सहमत देता हूँ. सर्वांना खूप धन्यवाद. कारण आपल्या जिल्ह्याचं जे प्रतिनिधित्व मी तिथे केलं होतं तेव्हा मी जेव्हा KBC मध्ये गेले होते तरी बरेच वेळा त्यांनी असं म्हटलं होतं की अमरावती हे नाव पाहिजे. आणि माझा आग्रह होता की अंजनगाव आलं तर अमरावती जिल्हा सहज येईल, म्हणून मी अंजनगावचा आग्रह केला होता. आणि सगळ्यात पहिल्या नंबरवर माझं नाव जेव्हा अनाऊन्स केलं 10 कंटेस्टंटपैकी, तेव्हा मला प्रत्येकाला असं वाटत होतं की खिचडी शिजवणाऱ्या यांचं काय ज्ञान असेल. आणि बऱ्याच जणांनी मला तिथे मोठ्या पदावरची लोक आली होती आणि मला असं वाटलं की आपलं जितकं ज्ञान आहे आपण तितकं आजमावूया. आणि शांतपणे जितकं होतो आपण विदर्भातली लोक सहज आणि साधं असं बोलतो की नाही, मला जसं सूचना मिळतील तशा ऐकायचं. आणि मी तसंच करत होती, जशी टीम सांगत होती ती KBCची तसंच ऐकत होती आणि कुठंच उज्जत नव्हती घालत, कुठं त्रास नव्हती देत आणि सगळं संयम ते नाही. आणि आपली महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व पण माझ्याकडेच होतं, कारण मी महाराष्ट्राची एकमेव होते. त्यामुळे एक महाराष्ट्राचं मान उभा करणं माझ्यासाठी होतं की एक कर्तव्य होतं माझ्यासाठी. आणि महाराष्ट्राचं
अमरावती जिल्ह्याचं आणि अंजनगाव तालुक्याचं आणि सगळ्या अंजनगाववासियांचं नाव मोठं करायचं एक माझी जबाबदारी होती आणि मी ती थोडीफार प्रमाणे पेलली. अजूनही माझ्याकडनं जे होईल ते अंजनगावसाठी मी 100% आयुष्यात प्रत्येक शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील, 100% करत राहील. धन्यवाद. प्रश्न होता तो बरोबर होता त्यांचा. जर त्यांनी कधी ते पुन्हा कधी फिट नसतं केलं तर त्या 7 कोटी रुपयाचं बक्षीस अमिताभ बच्चन जवळून घेतलं असं त्यांनी. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून बबिताताईंसाठी. आणि त्या सध्या 11वी 12वी ज्युनियर कॉलेज हरणे विद्यालयावरती आवर बेसिसवरती टीचिंग करत आहेत. अत्यंत अशा म्हणजे स्वभावी त्यानंतर सुसंस्कृत अशा या आपल्या तालुक्याला म्हणूनच आम्ही पंचायत समितीच्या वतीने त्यांचा अंजनगाव तालुका पिंक अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केली. आणि त्या सतत आम्हाला आमच्या या स्वीप टीममध्ये सतत सहभागी होतात. त्यांच्या घरचे कामं सोडून त्या आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. धन्यवाद मॅडम. आपल्या या निर्मला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आपल्याला आता पथनाट्य बघायचं आहे. या शाळेच्या वतीने हे एक अत्यंत सुंदर असं पथनाट्य मतदान जनजागृती करता यांनी सादर करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा याबद्दल पथनाट्यावरची रूपरेषा सन्माननीय ढालके सर देतील. रूपरेषेची गरज नाही आहे, फक्त एक सांगतो तुम्हाला की नाटिका निर्मला जी आहे माईक हैदरियाच आहे. रॅली कापूस तळणीमधून निघाली निर्मलातून आणि बॅनर्स मात्र हैदरियाच आहे. हे बघा अशा प्रकारचं वातावरण होत निघणार नाही यासाठी मोहसिन सर मला खास चारोळी प्रसवली या प्रसंगी या घटनेला बघून की तुझं कुराण माझं पुराण, तुझं कुराण माझं पुराण एकत्र राहू दे आणि तुझा पैगंबर माझा राम एक होऊ दे. भारत माता की बेच देंगे, कली बेच देंगे, चमन बेच देंगे, धरा बेच देंगे, गगन बेच देंगे. देश के मतदाता अगर सो गए तो, देश के मतदाता अगर सो गए तो वतन के पुजारी वतन बेच देंगे, वतन बेच देंगे. लोकशाही ही आपली जीवन पद्धती तर निवडणूक हा आपला राष्ट्रीय उत्सव. मतदाता हा लोकशाहीचा प्राण तर मतदान हे आपले पवित्र राष्ट्रीय धर्म. एवढं सारं असूनही का बरं आपल्या मतदानाची टक्केवारी 60%च्या वर जातच नाही? तर अशिक्षित अज्ञानामुळे, सुशिक्षित बेफिकरपणामुळे, लालची मतदार प्रलोभनामुळे मतदानाकडे पाठ फिरवतात आणि मग बोलतात चुकीचा उमेदवार निवडला म्हणून. चला पाहूया ही झलक. शांती, वय शांती, चलता का मतदान करायला? अहो हो, मी तर कळलं नाही मतदान करायला. काय फायदा वा आपल्याला मतदान करून? तू बरोबर आहे शांती. आपण उन्हातान्हात त्यांना मतदान करतो आणि ते मस्त मजा करतात. आपण वावरात ते पावसाच्या शावरात. हो नो म्हातारके, गावात जर रस्ता नाही, प्याले पाणी नाही, महागाई म्हणजे हुई अवा मी तर मतदान नाही करत. घ्या मना टोले. मी नाही करत. मस्तपैकी वावरात जाऊ आपण. चुलीत गेलं ते मतदान. बघितलं मंडळी, या अशिक्षित बायांचं एक वेळ आपण समजू शकू, परंतु सुशिक्षित तरी कुठे जागृत आहे मतदानाच्या बाबतीत? चला पाहूया ही झलक. हाय राहुल, कसा आहेस? एनी प्लॅनिंग फॉर आउटिंग? यस या राजेश, बुधवारी आहे मतदान म्हणजे सुट्टी. शनिवार रविवार वीकेंड म्हणजे पुन्हा सुट्टी. छानपैकी टूर काढायचा प्लॅन आहे. हो, मला पण त्यामध्ये सामील कर ना. माय फॅमिली अँड युअर फॅमिली, वी विल एन्जॉय टुगेदर. मनातला बोलला यार, लेट्स एन्जॉय. नाहीतरी आपल्या 2-4 मतांनी कुठे फरक पडणार आहे? मला देखील तसंच वाटते. आपल्यासारखे सुशिक्षित लोक या गावठी लोकांसोबत तासन तास उन्हात उभे राहणं हे आपल्या इमेजला शोभत नाही. इट्स डॅम बोरिंग, इजंट इट? एक्झॅक्टली. म्हणून म्हणतो अबकी बार महाबळेश्वर पार. बघितलं मंडळी, सुशिक्षित वर्गाचा मतदानाकडे बघण्याचा दृष्टिकोन. चला तर 85 वयोगटातील आबालवृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती यांची झलक पाहूया. माया वय हाय 88. मला चालता येत नाही, धड मी कसं करू मतदान?
अरे बापा मी लुळा पुळा अपंग मायाबतचं काम आहे का मतदान पद्धत 85 वयोगटातील म्हाताऱ्यांनो आणि दिव्यांगांनो तुम्ही अजिबात चिंता करू नका. स्वयंसेवक येतील तुमच्या घरी मतदानासाठी. मग आम्ही काय करायचं? तुम्ही फक्त 12 फॉर्म भरून घ्या, बाकी सर्व आम्ही करतो. निवडणूक आयोगाचे खूप खूप धन्यवाद बाप्पा. काय माहिती मोठ्या मोठ्या मशीनी कुठचं बटन दाबायचं बा आम्ही तर ऐकलं की बटन दाबायचं कोणाले मतदान जाते भल कोणाले. हे अजिबात खरे नाहीये. हे आहे बॅलेट युनिट, हे कंट्रोल युनिट आणि हे व्हीव्हीपॅट. तुम्हाला फक्त बॅलेट युनिट वर बटन दाबायचं आहे. अगं माय एवढं सोपं. मी तर जाते आता मतदान करायले. आम्ही बी जातो मतदान करायला. हातभर समस्यांचा बोर्डभर उत्तर आणि ते म्हणजे मतदान मतदान मतदान. आमंत्रण देते मी मला तुला तिला. साईबाई ताईबाई सखूबाई बघूबाई चला चला मतदानाला करा आता काही. भाऊसाहेब दादासाहेब रावसाहेब अण्णासाहेब चला चला मतदानाला सोडा तुमच्या सखूबाई ताईबाई सखूबाई रिंकूबाई काली आणि काल्या काका काकी मामा अशी साली आणि साल्या. अमर असो अब्दुल असो गौतम असो रिंकूजी चला चला मतदान करा. लोकशाहीची तुम्हीच की. मीरा असो मिरी असो सलमा असो सायना लोकशाहीच्या गडामधला तुम्ही अनुभव घेणार. दिन आहे बुधवार 20 आहे तारीख. आठवणी ठेवा तुम्ही 16 सवारी. घेऊ द्या खिरा मतदान कार्ड घेऊ द्या खिरा. मनरेगाचं कार्ड घेऊ द्या खिरा. पॅन कार्ड घेऊ द्या खिरा. लोकशाहीचे उत्सवात सहभागी होऊ द्या खिरा. आम्हाला बी मतदानाला येऊ द्या खिरा. आम्हाला बी मतदानाला येऊ द्या खिरा. मला असं वाटतं हे डालके सरांनी रचवलेलं आहे आणि त्यांच्या या विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेने पाठवलं आहे. तेव्हा एकदा पुनश्च शाळेच्या मी आभार मानतो आणि आपल्या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी सन्माननीय डोंगरे सर 2 शब्द बोलतील. जे पथनाट्य होतं अत्यंत सुंदर होतं आणि त्यामधून एक उत्कृष्ट संदेश गेलेला आहे. आणि हे रिअल सत्य आहे की जे काही शिकले सवरलेले लोक आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संदेश आहे. कारण की शिकले सवरलेले लोक आहेत की त्यांना खरोखर असं वाटते की आपल्याला सुट्ट्या आणि बाहेर गावी जावं, त्यापेक्षा अडाणी तरी बरे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून मतदानाच्या बाबतीमध्ये जे काही कर्मचारी आहेत, आशा असो, अंगणवाडी सेविका असो, त्यांच्या मदतनीस असो किंवा शिक्षक वर्ग जे कोणी असो, बूथ चालू झाल्या सर्वप्रथम आपलं मतदान करावं. त्यानंतर वाटल्यास तुमची ड्युटी जिथे असेल तिथे त्वरित निघून जावं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश राहील आणि या संदेशानुसारच करावं. कारण की मागच्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस मी एक मार्क केलेलं होतं. भर दुपारी काम ते 1:30-2 वाजताच्या दरम्यानमध्ये ज्यावेळेस विचारणा केली कर्मचाऱ्यांना, आम्ही वोटच दिलं नाही म्हणून. मी म्हटलं जे होईल ते होईल, सर्वप्रथम म्हटलं काही झालं तर त्यामध्ये माझं नाव सांगायचं.
पहिले मतदान करा, त्यानंतर तुम्ही तुमची ड्युटी करा म्हणून हे डायरेक्टली मी सांगितलं होतं. आणि तसंच यावेळेस मागच्या वेळेची जशी चूक झाली होती त्यावेळेस यावेळेस पहिले मतदान करायचं, नंतर आपली ड्युटी जॉईन करायची. ठीक आहे, काही असलं तर डायरेक्टली मला फोन करायचा. ठीक आहे, ओके. नमस्कार, मी शरयू धुमाडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंजनगाव सुरजी. आज आमचे ते कापूसतंडी येथे पिंक फोर्स च्या माध्यमातून आणि स्वीपच्या माध्यमातून आम्ही एक मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेतला आहे. कापूसतंडी या गावातील 112 केंद्र हे आमचं कमी मतदानाची टक्केवारी इथं असल्यामुळे आम्ही निर्मला शाळा, हैदरिया शाळा आणि संजीवनी विद्यालय या शाळा आणि आमच्या पूर्ण अंगणवाडी सेविका आणि आमची स्वीपची पूर्ण टीम, आमच्या नोडल अधिकारी जायभाई मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच तहसीलदार सोळंके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि इथे 112 केंद्राची 100% ते मतदान व्हावे यासाठी आम्ही इथे जनजागृतीचा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनजागृती आम्ही इथे करत आहोत. 112 केंद्रावर काय मतदान कमी झालं होतं का? इथे मतदान कमी झालेलं असल्यामुळे इथे आम्ही आता स्वीपच्या माध्यमातून आमच्या तहसीलदार मॅडम, सोळंके मॅडम आणि आमच्या नोडल अधिकारी अंजनगाव सुरजीच्या डॉक्टर जायभाई मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा कार्यक्रम केला. तर हे मतदान कुठल्या म्हणजे याच्यामध्ये झालं होतं, लोकसभामध्ये की कशामध्ये? लोकसभेमध्ये आमचं या 112 केंद्रावर कमी वोटिंग झालं होतं. मंगल प्रभात न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मंगल प्रभात न्यूज चॅनल करता मनोरंजन.